आपण आलोय दर्याघाटात आणि आता दर्याघाटात आमच्यासोबत आहेत असिस्टंट कमिशनर राजन माने साहेब. सर, कसा वाटतो ह्या निसर्गाचा अनुभव? मॅडम, हा निसर्ग आपण पाहायला आलेलो आहोत आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात आम्ही फिरलो आणि आपल्या जवळ एवढं मोठं निसर्ग आहे, एवढं सौंदर्य आहे. धबधबे एका ठिकाणी 20 ते 25 धबधबे आहेत. असं बघायला आपल्याला कुठेही मिळत नाही. ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आपल्याला जे आयोजन केलेलं आहे, खरंच ती व्यक्ती खूपच नॉलेजेबल आहे, त्यामुळं आपल्याला चांगल्या ठिकाणी आणलेलं आहे. माझे आता 58 वर्ष असून या ठिकाणी मी अजूनपर्यंत फिरायला आलो नाही. प्रत्येक आठवड्याला आम्ही फिरायला जातो, पण असं ठिकाण पहिल्यांदाच भेटते. थँक्यू सर, छान वाटलं तुम्हाला भेटून. खरंच वाटलं छान ना सीमा? होय, आता खरंच इथलं निसर्ग पाहून असं वाटतं की आपण कोणत्या जागेमध्ये राहतोय. इतकं निसर्ग सुंदर दिलेलं असताना आपण त्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये इतकं अडकलोत की आपलं जे जीवन आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये गुंतून गेलेलं आहे. हे असं पूर्ण निसर्गाचा अनुभव आहे. पूर्ण हा दर्याघाट जो अजून जास्त पर्यटकांनी इथे घाण केलेली नाहीये, स्वच्छ सुंदर. नक्कीच आपण फिरायला यायला पाहिजे. असा हा सुंदर दर्याघाट आहे. इथले धबधबे, छोटे छोटे ओहळ अतिशय सुंदर आहेत. इकडे मागे जे धबधबे दिसत आहेत